शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात तिथं काय उणे असं म्हणतात. मात्र गेल्या काही महिन्यात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी पाहता पुणे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार एका 28 ते 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं. मात्र या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आली आहे. अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंड असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारीरिक संबंधात होते. मात्र त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यानं सगळं गणित बिघडलं. त्यामुळं लव्ह, सेक्स अन धोका असा हा प्रकार असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी कल्याणी नगर येथे एका IT कंपनीत कामाला असून 2 वर्षांपासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यामुळं तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली अन आपण कुरिअर बॉय असल्याचं परिसरात भासवलं. कुरिअर बॉयने अतिप्रसंग केल्याची फिर्यादही देण्यात आली होती. मात्र पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बळजबरी करणारा युवक हा डिलिव्हरी बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच होता. त्यावेळी शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मुलाने शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला होता. मात्र तरुणाचा संयम सुटल्याने त्याने प्रेयसीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला अन तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली. मात्र पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर लव्ह, सेक्स अन धोका असा धक्कादायक ट्रायअँगल समोर आला आहे. तरुण अन तरुणीचे कुटुंबीय एकमेकांच्या परिचयाचे होते. कोंढवा प्रकरणातील तक्रारदार तरुणी आणि तिच्यासोबत त्या दिवशी फ्लॅटमध्ये असलेला तरुण गेल्या 1-1.5 वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. एवढंच नाही तर दोघांचे कुटुंबही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्या 25 वर्षीय तरुणीसोबत मैत्री झाल्यानंतर तो तरुण तिच्या घरी ती एकटी असताना अनेकदा यायचा. सोसायटीच्या गेटवर असलेला सुरक्षा रक्षक येणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती नोंद करून घेतात. त्यामुळे आपण खरे नाव सांगितल्यास तरुणीच्या घरच्यांनी गेटवरचे रजिस्टर चेक केल्यास आपण घरी येऊन गेलो हे उघड होण्याचा धोका त्याला वाटत होता. त्यामुळे दोघांनी मिळून शक्कल लढवली होती. प्रत्येक वेळी तो तरुण तो कुरिअर बॉय असल्याचं गेटवर सांगायचा आणि सुरक्षा रक्षकाने खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर ती तरुणी त्यास दुजोरा द्यायची. बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता दोघांची भेट व्हायची. त्याचप्रमाणे 6:15 वाजता तो तरुण कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीच्या गेटमधून आतमध्ये आला आणि फ्लॅटमध्ये शिरला. त्यानंतर त्याने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली. मात्र मासिक पाळीचे कारण देत तरुणी त्यासाठी तयार नव्हती. पण तरुणाला कंट्रोल न झाल्याने त्याने फोर्स करत त्याच्यात अर्धवट शारीरिक संबंध झाले. त्यानंतर सेल्फी काढून तरुण निघूनही गेला. मात्र झाल्या प्रकरणामुळे चिडलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार द्यायचं ठरवलं. तत्पूर्वी तिने तिच्या मित्राचं थेट नाव न घेता एका अनोळखी कुरिअर बॉयने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. ती करण्याआधी स्वतःच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील सगळा डेटाही डिलीट केला, जेणेकरून पोलिसांना त्यांच्याबद्दल माहिती मिळू नये. अशा रीतीने तरुणीनेच खोटी फिर्याद तयार केल्याचं तपासातून आता पुढं आलेलं आहे. तरुणीने रचली स्टोरी, पोलिसांची क्विक शोध मोहीम. पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार कुरिअर बॉय म्हणून तो तरुण घरी आला.
त्यावेळी तरुणीने कुरिअर माझे नसल्याचं सांगितलं, पण त्याने कुरिअरवर कागदपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल असं सांगितलं आणि सेफ्टी डोअर उघडण्यास भाग पाडले. तरुणीला बोलण्यात गुंतवून तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यामुळे तिचे डोळे जळजळले अन् आरोपी घरात शिरला. त्यानंतर तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आणि पसार झाला. या आरोपीने मोबाईलमध्ये तिचे फोटो देखील काढले होते. मी परत येईन असा मेसेज त्या मोबाईलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तर या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत चॅनलला आता सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करून ठेवा. धन्यवाद.